स्टुडंट आताच आपण पाहिलं की मॅटरचे एकूण 3 प्रकार पडतात: एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. तर एलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय हे तुम्हाला आतापर्यंत समजलं. आता आपण पुढे बघणार आहोत. बघा आता एलिमेंट जे आहे 118 एलिमेंट जे आहे ते 118 एलिमेंट या तिघामध्ये विभागून टाकलेले आहे: मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइडमध्ये. आणि म्हणून एलिमेंटचे असे 3 प्रकार पडतात: मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड. धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आता मेटल कोणते आहे? जसं गोल्ड, सिल्वर हे मेटलमध्ये येतात. नॉन मेटल कोणते? जसं कोल आहे किंवा कार्बन, सल्फर हे काय आहे? नॉन मेटल आहे. आणि मेटलॉइडमध्ये कोण येतात? जसं अँटीमनी, सिलिकॉन, जर्मेनियम हे येतात मेटलॉइड्समध्ये, म्हणजे धातू सदृश्यमध्ये. आता 118मधून काही एलिमेंट मेटलमध्ये टाकले, काही नॉन मेटलमध्ये टाकले आणि काही मेटलॉइडमध्ये टाकले. तर ते कोणत्या आधारावर टाकले? तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीवरून, केमिकल प्रॉपर्टीवरून त्यांना मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइडमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता आपण काही इथे मेटलची प्रॉपर्टी पाहू, नॉन मेटलची प्रॉपर्टी पाहू आणि मेटलॉइडची प्रॉपर्टीसुद्धा पाहू आणि त्यांच्यामधला डिफरन्ससुद्धा पाहणार आहोत. तर 4 आपण प्रॉपर्टी पाहू प्रत्येकाच्या. जसं पहिली प्रॉपर्टी बघा, मेटल आर हार्ड. मेटल हे कसे असतात? हार्ड असतात. जसं आयरन पाहतो आपण, आयरन हा मेटल आहे तर हार्ड आहे. ओके. नंतर नॉन मेटल बघा, नॉन मेटल कसे असतात? ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. जसं कोळसा आहे, कोल आहे, सल्फर आहे, हे ठिसूळ असतात, ब्रिटल असतात. तर मेटलॉइड्स आर मीडियम. तर ते जास्त हार्ड पण नसतात आणि जास्त ब्रिटल पण नसतात. तर ते कसे असतात? मीडियम असतात. ओके. दुसरा पॉईंट पहा, मेटल काय करते? शो मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी. जवळपास सगळेच मेटल असे आहे की जे मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी दाखवते. मॅलेबिलिटी म्हणजे काय? मॅलेबिलिटी म्हणजे पत्रा तयार होणे. म्हणजे जसं आपण म्हणू की लोखंडापासून कसा पत्रा तयार होते, टीन तयार होते, तर त्याला आपण म्हणतो मॅलेबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? डक्टिलिटी म्हणजे आपण त्याचा वायर तयार करू शकतो. त्याचा वायर तयार करणे म्हणजे डक्टिलिटी. जसं आपण कॉपरचे वायर पाहतो, ॲल्युमिनियमचे वायर पाहतो, तर ही जी ॲबिलिटी आहे त्याला डक्टिलिटी म्हणतात. तर जवळपास सगळे मेटल हे मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी दाखवतात. नॉन मेटल डू नॉट शो मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी प्रॉपर्टी. नॉन मेटल ही मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी ही प्रॉपर्टी दाखवत नाही. कोळशापासून, कोलपासून, सल्फरपासून तुम्ही कुठल्याच प्रकारचा पत्रा किंवा तार तयार करू शकत नाही. आता मेटलॉइड्स पाहू. डू नॉट शो मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी. हे सुद्धा मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी प्रॉपर्टी दाखवत नाही. नंतर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जवळपास सगळेच मेटल असे आहे की ते इलेक्ट्रिसिटी आणि हीटचं चांगलं वहन करू शकतात. आपण पाहतो आपल्या इच्छेच्या ज्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या वायर्स आहे त्या मेटलनी बनलेल्या असतात, त्या ॲल्युमिनियम, कॉपर यांनी बनलेल्या असतात. बिकॉज दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल कसे असतात? लो कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे लो कंडक्टर असतात, मेटलपेक्षा हे लो कंडक्टर असतात. आणि मेटलॉइड कसे असतात? मॉडरेट कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे मध्यम असतात. म्हणजे सगळ्यात चांगले मेटल, नंतर मेटलॉइड्स आणि नॉन मेटल तर हे लो कंडक्टर असतात. नंतर हॅव ए शायनी अपिअरन्स. मेटल कसे असतात? चमकतात असे. जसं आपण गोल्ड पाहतो, सिल्वर पाहतो, प्लॅटिनम पाहतो, तर हे असे चमकतात. आणि म्हणून इथे म्हटलं आहे ते शायनी अपिअरन्स. हॅव ए, नंतर नॉन मेटल हॅव ए डल अपिअरन्स. हे चमकत नाही. आणि मेटलॉइड हॅव डल अँड शायनी अपिअरन्स बोथ. त्याच्यामध्ये काही एलिमेंट असे येतात की जे चमकतात आणि काही चमकत नाही. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं की जे 118 एलिमेंट आहे त्यांना या मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्समध्ये विभागण्यात आलेलं आहे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीद्वारे. आता आपण पाहूया कंपाऊंड. आता आपण बघितलं कंपाऊंडचे आणखी 2 टाईप्स येतात. एक आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि तिसरा जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड,
पण सध्या याचा आपल्याला 8व्या वर्गात विचार करायचा नाही आहे, ते नंतरच्या क्लासमध्ये आहे. तर बघा, तर कंपाऊंडचे एकूण 3 टाईप्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड. त्यातले आपण 2 बघू आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? दोज कंपाऊंड कंटेन कार्बन ॲटम आर कॉल्ड कार्बन और ऑर्गॅनिक कंपाऊंड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम असतो त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असे म्हणतो किंवा कार्बन कंपाऊंड असे म्हणतो. इकडे बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? दोज कंपाऊंड नॉट कंटेन कार्बन ॲटम आर कॉल्ड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम नसतो त्याला आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड असे म्हणतो. इथे उदाहरण बघा, जसं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, त्याच्यामध्ये बघा कार्बन आलेला आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं उदाहरण बघा, NaCl म्हणजे कॉमन साल्ट, सोडियम क्लोराईड, H2O, याच्यामध्ये कुठेही कार्बन आलेला नाही. पुढे बघा, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज इनफ्लेमेबल. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते इनफ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील असतात. इनऑर्गॅनिक कंपाऊंड इज नॉट इनफ्लेमेबल. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते ज्वलनशील नसतात. पुढे म्हटलेलं आहे, द ऑर्गॅनिक कंपाऊंड डज नॉट डिझॉल्व इन वॉटर. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. उदाहरणार्थ आपण कार्बन डायऑक्साईड घेतला आणि पाण्यामध्ये डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तो इझिली डिझॉल्व होत नाही. अंडर हाय प्रेशर मग तो डिझॉल्व होतो, पण तितका इझिली तो डिझॉल्व होत नाही. आणि इकडे म्हटलं आहे, द इनऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर. तर जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जसं NaCl, कॉमन साल्ट, तर ते पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व होते. ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे म्हटलं आहे, द ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कलरलेस. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते कलरलेस असतात. ओके, म्हणजे कुठलाही कलर राहत नाही. द इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर नॉट कलरलेस. आणि जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते कलरलेस नसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कलर असते. आय होप तुम्हाला हे समजलं. आता आपण मिक्सचरचे टाईप्स पाहणार आहोत. मिक्सचरचे टाईप